आता हा भात मी असा हळू याच्यात मध्यम याच्यावरती शिजवून घेणार आहे आणि थोडा शिजत आल्यानंतर आपल्याला त्याला दम द्यायचा आहे. म्हणजे या इथे दुसऱ्या तव्यावरती त्याला ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती शिजवायचं आहे. एक मलमलचं कापड पण घेतलंय, तो जरा भिजवून घेतो. आता आपल्याला त्याच्यावरती एक कापड टाकायचं आहे. येस, झाकायचं आहे आणि त्याच्या खाली एक तवा ठेवतोय मी आणि याला एक 15 ते 17 मिनटं 15 ते 20 मिनटं याला आता दम द्यायचा आहे. याला व्यवस्थित मंद आचेवर शिजू द्यायचं आहे. त्याच्यानंतर तो एकदम मस्त आणि टेस्टी असा पुलाव तयार होणार आहे. मी एक काम करतो, याला शिजवून घेतो 15-20 मिनटं आणि प्लेटमध्ये काढून घेतो. एक 15 मिनटं झालेली आहेत आणि हा पुलाव ऑलमोस्ट तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता बटर टाकायचं आहे. हा हा, मस्त झालेला आहे पुलाव. बटरचे पातळ स्लाइस टाकलेले आहेत आणि त्याला 2 मिनटं ठेवायचं आहे. एका बाजूला आपण काकडीचे स्लाइसेस कट करून घेऊ. वाह, खूपच मस्त फ्लेवर येतोय सगळ्या गोष्टींचा. गरम मसाल्यापासून सगळ्या गोष्टी एकदम फ्लेवरफुल आहेत. त्याला एकदम मिसळून घ्यायचं आहे आपल्याला. टोमॅटोचा रंग मस्त आलेला आहे, त्याला हलक्या हाताने मिक्स करायचं आहे. याच्यावर टाकायचे आपल्याला तळलेले कांदे. वाह, आणि कोथिंबीर. झाला आपला पुलाव मस्त तयार आहे. आपला मस्त झकास रंगीला पुलाव. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. रंगीला पुलावसाठी लागणारं साहित्य: भिजवलेले तांदूळ, उकडून घेतलेले चणे, खडा मसाला, चिरलेला कांदा, टोमॅटो प्युरी, बटर, गाजराचे काप, फरसबी, कापलेली पिवळी, लाल आणि हिरवी सिमला मिरची, मनुके, काजू, मीठ, तळलेला कांदा, हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि काकडी. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये खडा मसाला, हिरवी मिरची, काजू, चिरलेला कांदा, मनुके, चिरलेलं गाजर आणि फरसबी घालून नीट परतून घ्यावं. परतल्यानंतर त्यामध्ये कापलेली पिवळी, लाल आणि हिरवी सिमला मिरची, टोमॅटो प्युरी, उकडून घेतलेले चणे, गरम पाणी, चवीनुसार मीठ आणि भिजवलेले तांदूळ घालून मिश्रण शिजवून घ्यावं. पॅन मधील पुलाववर एक कापड घालून वरून झाकण ठेवून ते दुसऱ्या पॅनवर ठेवून अंदाजे 15 मिनिटं मंद आचेवर वाफवून घ्यावं. वाफवल्यानंतर त्यामध्ये बटर घालून सर्व मिश्रण नीट मिसळून घ्यावं. एका सर्व्हिंग प्लेटमध्ये तयार रंगीला पुलाव घेऊन त्यावर काकडी, तळलेला कांदा आणि कोथिंबीरीची सजावट करून रंगीला पुलाव ही डिश सर्व्ह करावी.